आज आपण मक्याची भजी बनवणार आहोत. झटपट असे तयार होतात आणि संध्याकाळच्या चहाबरोबर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता. तर चला मग आता आपण बघूया भजी कशी बनवायची ती. आपल्याला ह्यासाठी मक्याचे कणीस लागणार. तर मी इथं ते सोलून घेतलेलं आहे. तुम्ही कापून घेतलं तरी चालेल. आता हे आपण थोडं चॉप करून घेणार आहोत. एकदम बारीक आपल्याला करायचं नाही आहे. आपण एकदम ओबडधोबड असंच चॉप करून घेणार आहोत. म्हणजे आपले पॉपकॉर्न तयार होणार नाहीत तेलामध्ये. त्यासाठी आपण हे थोडं चॉप करून घ्यायचं आहे. इथं मी सगळं चॉप करून घेतलेलं आहे. तर आता त्यामध्ये आपण काही मसाले घालूया. तर इथं मी 1 कांदा बारीक कट केलेला घातलेला आहे. 2 हिरवी मिरची बारीक कट करून घातलेली आहे. मिरची आपल्या तिखटनुसार कमी जास्त करू शकता. चवीनुसार मीठ, 1 चमचा लाल मिर्च पावडर, 1 चमचा ओवा घातलेला आहे. आता ह्यामध्ये आपण 1 छोटी वाटी बेसन, म्हणजे 4 चमचे मी घेतले बेसन, आणि 1 मोठा चमचा कॉर्नफ्लॉवर. इथं बेसन अजून लागलं तर अजून ॲड करू शकता तुम्ही. हे आपलं आता पीठ तयार झालेलं आहे. तर आपण हे लगेच भजी बनवायला घेणार आहोत. तर तेल मीडियम गरम झालं की आपण त्यामध्ये भजी घालून घेऊया. एका बाजूला 1 ते 2 मिनटं ठेवल्यानंतर आपण ते पलटी करून घेऊया आणि दोन्ही बाजूंनी चांगलं गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. भजी चांगली भाजल्यानंतर आपण काढून घेऊया आणि राहिलेले सगळे भजी असेच तळून घेऊया. आता आपण हे चटणी बरोबर किंवा सॉससोबत खायला सर्व करू शकतो. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.